ममता बॅनर्जी यांना पुन्हा एक मोठा धक्का बसलेला आहे। राज्यसभेच्या 3 खासदारांनी राजीनामा दिलेला आहे। तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेच्या 3 खासदारांनी राजीनामा दिला आहे। त्यामध्ये पहिलं नाव आहे सुखेंदू शेखर रॉय, सुष्मिता देव आणि प्रकाश बाराईक असं यांचं 3 खासदारांचं नाव आहे। या 3ही खासदारांनी आता राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे मोठी अडचण ममता बॅनर्जी यांची झालेली आहे। ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसलेला आहे। एकीकडे आमदारांनी बंडखोरी केली, आमदारांनी वेगळा गट स्थापन केला, दुसरीकडे खासदारांनी वेगळा गट स्थापन केला, खासदार एका छोट्या पक्षात विलीन झाले आणि आता राज्यसभेचे खासदार सुद्धा त्यांनी राजीनामा देत ममता बॅनर्जींना धक्का दिला। थेट जाऊया दिल्लीला, आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, नक्कीच मोठा झटका हा ममता बॅनर्जी यांना मिळाला आहे। एका जागीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 20 असे खासदार होते लोकसभावरून, ज्यांनी एक छोटा पक्ष जे आहे जॉईन करून एनडीएला जॉईन केलं। मुळात आता आपल्याला कळायला मिळत आहे की कशा प्रकारे हे सगळे जे पश्चिम बंगालचे जे खासदार आहेत त्यांनी राजीनामा दिला आहे आणि त्यात जे आहे त्यांचा खूप मुख्य नाव आहे। सुखेंदू रॉय जो आहे हा खूप मोठा नाव आहे। तसंच सुष्मिता देव सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे एक मोठा फेस होता टीएमसीचा होता, मात्र त्यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे आणि त्याचबरोबर प्रकाश बारीक जे आहेत त्यात या तिघांनी मिळून राज्यसभेचा राजीनामा दिला आहे। आता जर बघितलं तर एनडीए मध्ये टीएमसी कडून जे आहेत ऑलमोस्ट आपल्याला समजून येत आहे की 23 ते 24 असे खासदार आहेत जे नंबर्स वाढले आहेत एनडीए मध्ये। म्हणूनच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीला खूप मोठा धक्का आहे असं समजून येत आहे। अगदी धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।